बायकांची नेहमीच तक्रार असते की आम्ही एवढं घरात राहतो, घर सांभाळतो, पण आमची स्तुती कोणीच करत नाही। तर पॅडी दादांनी आणि अभिजित दादांनी इकडे तुमची स्तुती केलेली आहे। चला तर बघूयात नेमके काय बोलतायत। बऱ्याच वेळेला गोष्टी समोरच्या मिळवण्याच्या नादात काय होतं माहिती आहे का, साईडला ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण विसरून जातो। मग अंथरुणावर बसल्यावर अशी जाणीव होते की नाही आपण त्या गोष्टी करायच्या विसरलो, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, पण त्यावेळेस त्या गोष्टी नाही होत। अभिजित सांगतो की पैसा वाचवण्याच्या नादात किंवा पैसा कमवण्याच्या नादात खूप वेळा चांगल्या गोष्टी करायच्या राहून जातात आणि नंतर त्याची जाणीव होते ज्यावेळेस आपलं वय निघून जातं। तर पॅडी दादा सांगतात की माझं तर कसं व्हायचं, ज्यावेळेस सणे असायची तेव्हा दात नसायचे, दात असायचे तेव्हा सणे नसायचे। म्हणजे काम तर मी खूप करायचो, पैसे पण कमवायचो, पण ज्यावेळेस मुलींची स्कूल होती त्यावेळेस मी ते बंक करू शकत नव्हतो आणि ज्यावेळेस सुट्टी असायची त्यावेळेस पैसे नसायचे। म्हणजे तुला समजलं ना मी काय बोलतोय। आणि त्यावेळेस मला असं व्हायचं की अरे नको, आता जर मी पैसे खर्च केले तर पुढच्या वेळेस याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अभिजित म्हणतो माझं पण खूप वेळा तसं झालेलं आहे, पण बायको म्हणायची चल रे जाऊया, तर तो एक टच असतो ना बायकांचा, तो मात्र छान असतो। म्हणजे या महिन्यात जर त्यांच्याकडून 100 रुपये जरी खर्च झाले तर पुढच्या महिन्यात त्या प्रत्येक गोष्टीतून 10-10 रुपये वाचवून 100 रुपये जमवतीलच आणि त्या 100 रुपये वाचवूनच दाखवतील। बायकांना एखादी गोष्ट सांगितली ना त्या आपल्याला मदतच करतात, पण हे पुरुषांना समजत नाही। अशा प्रकारे इकडे बायकांची तारीफ करतायत अभिजित दादा आणि पॅडी दादा। तर तुम्हाला त्यांनी केलेली तारीफ आवडली की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।